आज मी बनवणार आहे कलरफुल मोदक। कलरफुल मोदक बनवण्यासाठी इथे एक ओला नारळ किसून घेतलेला आहे। जेवढा नारळाचा किस आहे तेवढीच साखर घेतलेली आहे। 1 लिटर दुधाचा खवा मी बनवून घेतलेला आहे। ड्रायफ्रुट्स काजू बदाम पिस्ता, तूप थोडंसं, खसखस 1 चमचा, तीळ 2 चमचे, इथे घेतलेले आहे थोडेसे केशर 2 चमचे चारोळी घेतलेली आहे, जायफळ आणि हिरवा वेलदोडा बारीक कुटून घेतलेला आहे, पालकचा रस घेतलेला आहे, बीटरूटचा रस। तर हे सर्व साहित्य आपल्याला सारण बनवण्यासाठी लागणार आहे। तर मी आता सारण बनवायला सुरुवात करते। गॅसवरती मी एक छोटासा पॅन घेतलेला आहे। पॅन गरम झालेला आहे तर इथे मी पहिल्यांदा तीळ भाजून घेते। 2 चमचे तीळ घेतलेले आहेत। तीळ छान भाजलेले आहेत, हलका कलर पण आलेला आहे। आता मी हे काढून घेते। आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे। खूप जास्त वेळ भाजायची नाही, खसखस लगेच भाजली जाते। हे पहा कलर आलाय, खसखस सुद्धा छान आपली भाजून तयार आहे। आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे। हा 100 ग्राम खवा मोदकाच्या रेसिपीज टाकलेल्या आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणारच आहे। असं सुटसुटीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचं। आता हे भाजून झालेलं आहे, मी हा खवा काढून घेते एका प्लेट मध्ये। 2 चमचे तूप घालून घेणार आहे। ओला नारळाचा किस घालून घ्यायचा आहे, थोडा परतून घ्यायचा आहे। मस्त छान परतून घेतलेला आहे मी। जेवढा किस होता तेवढीच साखर घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स, तीळ आणि खसखसची पूड केलेली आहे। इथे खवा भाजून घेतलेला होता मी तुपामध्ये, जायफळ आणि वेलची पूड आणि चिमूटभर मीठ। आता इथे आपलं सारण एकदम थंड झालेलं आहे, हाताने कुस्करलं जातं, अशा पद्धतीचं सारण तयार आहे। आता इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे, 1 चमचा तूप, बीटरूटचं पाणी घालायचं आहे। साधं पाणी घालायची गरज नाही, कारण याच पाण्यामध्ये आपण कणिक मळून घेणार आहोत। आता इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, वरून तूप घालून घ्यायचं आहे। कणिक मळून तयार आहे।
अशा प्रकारे सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। इथे मी ठेवली चाळण, चाळणीला तूप लावून घेतलेलं आहे। इथे कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये 2.5 ते 3 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता आपण गॅस चालू करूया आणि हे पाणी गरम करायला ठेवूयात। चाळणीवरती मी मोदक उकडण्यासाठी ठेवणार आहे। चला तर आता हे वाफवायला ठेवूया। आपण फक्त याला 20 ते 25 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। 20 मिनिटं झालेली आहेत। हे मोदक छान उकडून तयार आहेत। आता मी प्लेटिंग करायला घेते।